आज दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र संतभूमी आळंदी येथे महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समितीच्या नियोजनाअंतर्गत सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या सहकार्याने भव्य सुतार समाज महामेळावा 40 वर्षानंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ह्या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्रातून तमाम 8 ते 9 हजार बांधव स्वतः उपस्थित होते। ह्या महामेळाव्याच्या अनुषंगाने एकच सांगावंसं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संत भोजलिंग काका महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घोषित करून त्यात 50 कोटींची तरतूद करायचं या अर्थसंकल्पाच्या अगोदरच मान्य केलं। त्याचबरोबर संत भोजलिंग काका यांची श्री क्षेत्र आळंदी येथे जी समाधी आहे तिच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्याकडे वर्ग करायचंही त्यांनी मान्य केलं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 13 वसतिगृह सुतार समाज बांधवांच्या पाल्यांसाठी देण्याबाबतही आग्रही भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागितली। आणि हे सर्व श्रेय हे फक्त समन्वय समिती अथवा आमचं नसून आमचे समाज नेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचं आहे। आणि निश्चितच येत्या काही दिवसात आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आज ऑनलाईन सभेच्या माध्यमातून जे सांगितलं आहे की तुमच्या शिष्टमंडळाला घेऊन एक प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न होऊन उर्वरित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मकता सरकारकडून दर्शवली जाईल। धन्यवाद। एक या कार्यक्रमाचे किंवा समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक या नात्याने कार्यकारी समन्वयक नात्याने जो काय आजचा जे याची देही याची डोळा आपण जो उत्सव बघतोय तुमच्या मनातल्या काय भावना आहेत व्यक्तिगत? आज 24 डिसेंबर 2023 रोजी जो काही महामेळावा संपन्न झाला, मी तर हे म्हणेल की समाज माझा आणि समाजासाठी हीच भावना ठेवून समन्वय समिती प्लस मी स्वतः वैयक्तिक या समाजासाठी झोकून देण्याबाबत किंवा कार्य करत राहण्याबाबत या तीर्थक्षेत्री अगदी शब्द देतो। आणि त्याचप्रमाणे समन्वय समिती अखंडपणे सुतार समाजाच्या हितासाठी पारदर्शकपणे निस्पृहपणे कार्य करत राहील। आणि ह्या मेळाव्यामध्ये जे काही बांधव एक समन्वय समितीवर विश्वास ठेवून आले त्याला कुठेही तडा जाणार नाही याची पूर्णपणे काळजी समन्वय समिती घेईल। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समिती सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या विद्यमाने आयोजित संतभूमी श्री क्षेत्र आळंदी येथे जो राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्याला कालपासून ज्या समाजाच्या माता भगिनी बांधव आले या सर्वांचं मी हृदयापासून अगदी आभार मानतो। आणि अशीच साथ आणि असेच आशीर्वाद सदैव ह्या पूर्ण कार्यकाळात राहू द्या ही मी त्यांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो। विश्वकर्मा भगवान की जय। विश्वकर्मा भगवान की जय। जय विश्वकर्मा। विश्वकर्मी सुतार समाजाचा महामेळावा आज 24 डिसेंबर 2023 या दिवशी अत्यंत आनंदी क्षणात आळंदी येथे साजरा होत आहे आणि झाला। आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जवळजवळ मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला म्हणजे मान्य केल्यासारखं असं समजा हरकत नाही। कारण त्यामागे आपले समाजभूषण डॉक्टर संजय रायमुलकर सर हे आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात आणि समाजासाठी त्यांची कायमची भूमिका ही असे की समाजाचं प्रगती व्हावी, समाजाचं भलं व्हावं, प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक दर्जा कसा वाढेल यासाठी त्यांचेही प्रयत्न असतात। आणि त्यासाठी समाजातील समन्वय समिती पूर्ण महाराष्ट्रभर हे काम करत असते। आणि समाजाची समन्वय समितीचं काम हे पारदर्शक आणि स्वच्छ कार्य असतं। आणि या
समन्वय समिती ही लोकांना अजून समजली नाही. समन्वय समिती ही च्या माध्यमातून फार समाजाचं मोठं कार्य होणार आहे. तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि समाज सहकार्य करेल अशी मी अपेक्षा करतो. आणि समाजामध्ये समन्वय समिती जे काम करेल पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण काम समन्वय समितीच्या माध्यमातून होईल. आणि कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी कुठलेही प्रत्येकाला पदं काही दिले गेले नाहीत. सगळे एक कमिटीमार्फत सगळी कामं होतात आणि त्या ठिकाणी कुठलाही आर्थिक व्यवहार होत नाही आणि भविष्यात होणार पण नाही. आणि समाजाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असं कार्य समन्वय समितीमार्फत होणार नाही याची शाश्वती मी माझ्या वतीने सर्व समाजाला देतो. आणि सर्व समाजाने यासाठी समन्वय समिती हा पाठ महत्त्वाचा आहे हे एक डोक्यात ठेवायचं आणि त्या अनुषंगाने काम करायचं. आता मी जवळ 30-35 वर्षापासून समाज कार्य करतो आहे. 30-35 वर्षापूर्ण महाराष्ट्राचा मी अभ्यास केलेला आहे. पण मला महाराष्ट्रामध्ये 3 व्यक्ती समाजात आपल्याला मिळाल्या मला म्हणजे त्यांना हिरेच म्हणेल मी असं मान्य करतो. कारण जी व्यक्ती वयाने जरी लहान असली मी खूप मोठा आहे 69 वर्ष वय माझा आहे. पण माझ्यापेक्षा जे वयाने लहान आहेत पण समाजाला त्या लोकांकडनं जर समाजाचं भलं होत असेल तर त्यांचा उपभोग का करू नये या मताचा मी आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला 3 हिरे मिळाले आहेत. विद्यानंद मानकर, हनुमंत पांचाळ आणि श्रावण जाधवसुद्धा होते पण ते आपल्यापासून लांब गेलेत. तर त्यांनी कृपया मी त्यांना विनंती करेल की तुम्ही समन्वय समितीत स्वतः सहभाग घ्यावा आणि सामाजिक कार्य कसं मोठं होईल यासाठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करावे आणि समन्वय समितीला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा. आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवांना माझी नम्र विनंती, तुम्ही अजून पुन्हा मेळावा होईल असा मेळावा दरवर्षी होईल. तर त्या मेळाव्यात आता कमी संख्येने आलेत तर पुढच्या 20-25 हजार लोकांनी यावं. कारण आपला समाज जो आहे ना उपद्रव मूल्य कमी आपल्या समाजामध्ये आणि ते उपद्रव मूल्य कमी असल्या कारणाने राजकीय लोक आपला फायदा करून देत नाही आपल्याला. तर त्याच्याकरता उपद्रव मूल्य निर्माण न करता जर आपल्या मागण्या मान्य होत असतील आणि हा माननीय संजय रायमुकर सर यांच्यामार्फत जर होतील आपल्या तर मी त्यांना समाजामार्फत त्यांना मी धन्यवाद मानतो आणि त्यांचं असं सहकार्य आपल्याला भविष्यात राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा. आणि आलेले सर्व समाज बांधव बंधू भगिनींना माझ्याकडनं सभागृहात सगळं स्वखर्चाने आले, खूप त्रासाने आले, लांबून आल्याबद्दल त्यांनी जो सहभाग दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि भविष्यात असं समाज सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द समजतो. धन्यवाद. निस्वार्थ आणि पारदर्शकपणे कार्य करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीद्वारा आयोजित देवाच्या आळंदी येथील आजचा हा राज्यस्तरीय सुतार समाज मेळावा त्या औचित्याने मी आज सांगू इच्छितो की मी प्रदीप दानवे आणि आमचे समाज बांधव चंद्रपूरवरून फार लांबून इथपर्यंत आलेले आहेत. आपण सर्वत्र बघता की इतर सर्व समाज एकजुटीने एकत्र येतो आणि आपल्या अडचणी आपल्या ज्या काही मागण्या आहे शासनावर दबाव आणून मान्य करून घेतात. परंतु ही एकजूट अजूनपर्यंतही आमच्या सुतार समाजाला लाभलेली नाही याची मला अजूनही खंत आहे. आपल्या समाजामध्ये जनरली पाहिलं असता वैमनस्य व्यक्तिद्वेष हा फार मोठ्या प्रमाणात जाणून येतो. तुम्ही राज्यातील कुठल्याही कोपऱ्यात जा, कुठेही जा, कोणी जर एखादा समाज बांधव निस्वार्थपणे काम करू इच्छित असेल तर त्याला काम करू देणार नाही. एक त्यांचा आपसातला जो भेदभाव आणि जे काही वैमनस्य ते त्याद्वारे माध्यमातून काढून त्यांच्यावर कुठल्याही काही टीका टिप्पणी करणे आणि त्यांची पाय ओढणे हा प्रकार सर्वत्र चालू असते. आत्ता हा समन्वय समितीद्वारे आयोजित कार्यक्रम सर्व राज्यातल्या विखुरलेल्या तळागाळातल्या आपल्या सुतार समाजाला एकत्र करण्याकरता आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या औचित्याने राज्यभरातील बहुतांश समाज बांधव आज इथे आले. त्यात सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आहे. आणि आपली जी एकजूट पाहून आज काही कारणास्तव आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब इथे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी ऑनलाईन आपल्याशी समन्वय साधून आपल्या सर्व प्रकारच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारे कुठलाही आपला समाज बांधव कुठल्याही भागातला असो, कुठल्याही कारणास्तव कदाचित कुठल्या चुकीमुळे दुखावला गेला असेल तर त्यांनी ते समाजहिताकरता बाजूला सारून आज आणि यापुढे एक छत्राखाली एकत्र येऊन सर्व मिळून संघटित होऊन कार्य करणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे ठरले आहे. त्या औचित्याने मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ज्याप्रमाणे आत्ता पी.जी. भाऊ बोललेत की आमच्या समाजात सुतार समाजात जरी वयानं कमी असले पण 3 हिरे आम्हाला आढळले, ही गोष्ट एकदम सत्य आहे की मानकर सर, दुसरे भारत जाधव आणि तिसरे
श्रावण जाधव आणि हनुमंतराव. तर काही लोक यांच्यातनं थोडेसे विस्कटलेले आहेत, तर त्यांनी आपल्या मनातली आपला भेदभाव दूर करावा, काय हे असेल ते दूर सारून परत एक छत्राखाली एकत्र येऊन समाजहिताचा काहीतरी चांगल्यापैकी कार्यक्रम करावा. एक आपल्या मागण्या शासनाकडे दबाव आणून एकजुटीने मान्य करून घ्यावं. कारण आपण सगळे जाणतात की मुलाची सख्खी आई जरी असली तरी ती आपल्या बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही. तर हे कठोर हे शासन गेंड्याची कातडी असलेलं शासन, याला तुम्ही सुई टोचल्याने नाही होणार, याला एकजुटीची एक अशी दाबण असं टोचावं लागेल. तेव्हा कुठे आपल्या मागण्या सर्व मान्य होतील आणि आपला समाजसुद्धा विकसित होईल. या अनुषंगाने आपण सुद्धा कार्य करावं अशी मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. आजच्या या उपक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि विशेष आभार आपले संजयजी आमदार, आपले लोकप्रिय आमदार संजयजी रायमुलकर हे नेहमी आपल्या समाजाच्या पाठीशी उभे असतात आणि आज त्यांनी जाहीर आव्हान आणि एकदम घोषणा करून टाकली की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सुतार समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरता मी मदत करेल, वाटेल ती मदत करेल. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो आणि इथं थांबतोय. धन्यवाद. जय विश्वकर्मा. तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत प्रभू विश्वकर्मा श्री संत भोजलिंग काका, श्री संत जळोजी मुळोजी महाराज यांच्या पावन भूमीने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये अलंकापुरीमध्ये सकल सुतार समाजाच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सकल सुतार समाज एकवटला होता आणि या समाज बांधवांच्या हक्काच्या आणि न्यायाच्या मागणीसाठी आपल्या समाजाचे आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर हे कालपासून या मेळाव्याच्या नियोजनामध्ये सहभागी होते. त्यांच्या माध्यमातून आपल्या न्याय आणि हक्क आपलं जे होतं त्या न्याय आणि हक्कासाठी आदरणीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेबांनी खूप प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचं फलित म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाईव्ह आपल्याला श्री संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून 50 कोटी रुपयांचा निधी आजच या ठिकाणी आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांनी या उत्स्फूर्त अशा मेळाव्यासाठी प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं आणि या पंचक्रोशीतील सर्व बांधवांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व आलेल्या बंधू भगिनींचे आणि लहान लहान चिमुकले मुलं आहेत त्यांचेसुद्धा मनस्वी मी आभार मानतो. आणि इथून पुढं ज्या ज्या वेळेला आपल्याला कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची हाक दिली जाईल त्यावेळेला आपण सर्वजण तेवढ्याच ताकदीने वज्रमूठ तयार करून आपण एकत्र यावं अशा पद्धतीचं मी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व समाज बांधवांचं मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना मानाचा जय विश्वकर्मा. आजचा हा ऐतिहासिक सोहळा 24 डिसेंबर 2023ला आळंदी येथे पावनभूमीमध्ये साजरा होतोय. आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट तमाम महाराष्ट्रातील सुतार समाजातील जे काही हिरे आहेत, माणिके, मोती आहेत, हे या कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत आणि ह्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता की सुतार समाज हा एका व्यासपीठाखाली, एका छताखाली एकत्र यावा. या कार्यक्रमाचं दुसरं उद्दिष्ट होतं की आपल्या समाजाच्या ज्या 13 मागण्या आहेत त्या सरकार दरबारी पोचवावं. त्याचं संपूर्ण श्रेय आपले लाडके आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना जातं. डॉक्टर संजय रायमुलकर सरांच्या माध्यमातून सुतार समाजाच्या तमाम मागण्या माननीय मुख्यमंत्री यांच्या दरबारी पोचल्या आणि समस्त टीमचं यश, या कार्यक्रमाचं यश म्हणजे आपल्या समाजात पहिल्यांदा मुख्यमंत्री सारख्या माणसाने, जनसामान्यासारख्या नेत्याने आपल्या समाजाला महत्त्व देऊन आपल्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आशा करतो की माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या समाजाची
जी आर्थिक मागणी आहे भोजलिंग काका आर्थिक महामंडळची मंजुरी लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि 50 कोटी रुपयाचं आश्वासन त्यांनी जे दिलं आहे ते आश्वासन निश्चित ते पाळतील आणि आपल्या समाजाला गेल्या 75 वर्षामध्ये जो न्याय मिळाला नाही तो न्याय माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या रूपाने आणि संजय रायमुलकर यांच्या आशीर्वादाने आपल्या समाजाला मिळेल आणि आपल्या समाजाचा स्तर इतर समाजाच्या मानाने उंचावेल. समाजाचा आर्थिक स्तर तर उंचावतो परंतु ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला समाज जागरूक होऊन आपल्या काही मागण्यासुद्धा मान्य करू शकतो. आपल्या मागण्या सरकार दरबारी मागू शकतो. कारण की गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या मागण्या आपण शासन दरबारी कधीच पोहोचवल्या नाही. या समन्वय समितीच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि ह्या कार्यक्रमामधून आपल्या ज्या काही 4-5 मागण्या आहेत त्यांनी आपल्याला बोलवलं आहे मुंबई येथे मीटिंग घेऊन आपल्या मागण्या मान्य करणार आहेत. मी सर्वांमार्फत तमाम सुतार समाजाचं आणि समन्वय समितीचं आभार मानतो आणि असा कार्यक्रम नेहमी घेऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय विश्वकर्मा. जय विश्वकर्मा, जय भोजलिंग काका. आजच्या या सुतार समाज महामेळाव्याप्रसंगी कार्यक्रमाचा शेवट जो अतिशय गोड झाला. महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिनांक 14 मार्च रोजी समाजाचे आमदार सन्माननीय रायमुलकर साहेब यांनी जी मागणी केली होती सभागृहामध्ये त्याची आज फलश्रुती म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळची घोषणा झाली. त्याचबरोबर त्यासाठी लागणारा जो निधी आहे 50 कोटी रुपये त्यांनी जाहीर केला. त्याबद्दल सुतार समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या भावी जे हे आहे समाजाच्या वतीने त्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवतो. धन्यवाद. जय विश्वकर्मा, जय भोजलिंग काका, जय महाराष्ट्र. समाजाचे आमदार सन्माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेबांनी 14 मार्च 2023 रोजी सभागृहामध्ये सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ असावे यासाठी जो मुख्यमंत्री साहेबांच्या मागे मागणी केली होती त्याची आज फलश्रुती झाली. त्याबद्दल डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेबांचे देखील या समाजाच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. श्री विश्वकर्मा समन्वय समिती तसेच सुतार समाज महासंघ, श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संस्था आळंदी देवाची आणि संत भोजलिंग काका सेवा समिती या 4ही संस्थांनी पुढाकार घेऊन मानकर सर असतील, हनुमंतराव असतील, गणपतांना असतील, विलासराव भालेराव असतील, ज्ञानेश्वर सुतार असतील, तसेच संजय रायमुलकरजी ज्यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आजच्या या मेळाव्यामध्ये ठरलेली आहे. ते स्वागताध्यक्ष होते. ज्या आपल्या मागण्या होत्या समाजाच्या त्याच्यातील प्राधान्याने भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची मागणी तर आज मंजूर झाल्यात, जवळजवळ 99% मंजूर झाल्यात जमा आहे. परंतु या पुढच्या काळात हा जो आजचा जो मेळावा झाला आहे 50 वर्षामध्ये असा एवढा मोठा समाज मेळावा समाजाने पाहिला नव्हता. वधूवर मेळावा प्रत्येक ठिकाणी होतो, त्याला गर्दी होतेच, परंतु नुसता केवळ आणि समाजातल्या मागण्या मान्य करण्यासाठीचा मेळावा हे इतिहासातलं एक सुवर्ण अक्षराने कोरलं जाणारं पर्व आहे. या पुढच्या काळात समन्वय समिती असेल ती इतर संस्थान मिळून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग तुमच्या प्रत्येक एक जिल्हा ठरवला आणि त्या जिल्ह्यामध्ये जर एक आदिवासी मेळावा घेतला, ही प्रथा या पुढच्या काळात समन्वय समिती आणि इतर संस्थांनी मिळून पाडली गेली पाहिजे. तरच आपण समाजाला सातत्याने काही जर देऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठेही खंड आला नाही पाहिजे. खंड आला का त्या मागण्या मागं पडतात. हा जो जोश आणि होश समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आहे तो कायमस्वरूपी राहावा हे मागणं मी भोजलिंग काकांकडे, संत जोळोजी मोळोजी महाराजांकडं आणि
प्रभू विश्वकर्मांक मागतो आणि या सगळ्या पुण्याच्या कार्यकर्त्यांना अधिक उत्साह देवो समाजकार्यासाठी या प्रकारची प्रार्थना करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. गणपत नारायण गायकवाड अण्णा, वय वर्ष 80, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आज पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा संपूर्ण विचार केला तर 2018मध्ये हे समन्वय समिती स्थापना महासंघाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बालेरावच्या माध्यमातून झाली आणि त्याचे 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये गेले. पण तिथून पुढं महाराष्ट्राचे जे दौरे केले त्यात विद्यानंद मानकर असेल, हनुमंत पांचाळ असेल, अनेक ठराविक सर्व कार्यकर्ते 36 जिल्ह्यातले कार्यकर्ते यांनी तन मन धन देऊन या विश्वकर्मीय संस्थेची भरभराट केली आणि त्यानिमित्त आज आपण या आळंदी पुण्यनगरीमध्ये हा माऊलीच्या दरबारामध्ये एक कार्यक्रम घेऊ शकलो आणि हा कार्यक्रम ना भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम सर्वांच्या माध्यमातून झाला आहे. मी सर्वांना पहिलं धन्यवाद देईल, सर्वांचं स्वागत करीन. असेच कार्य तरुण पिढीने सुद्धा पाठीमागं मनापासून करावा. आजचे जे आपले संजयजी रायमोळकर यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली त्या घोषणेत संपूर्ण सुतार समाधानी आहे आणि त्याची अंमलबजावणी होणारच आहे, त्यात काहीही शंका नाही. इथून पुढं सर्व सुतार समाज महासंघ, आळंदी विश्वकर्मा पांचाळ सुतार धर्मशाळा, संत भोजलिंग काका सेवा समिती आणि इतर मंडळं महाराष्ट्रातली सगळी एक जीवाने काम करतील असं आज मला तरी वाटायला लागलं, यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे आमचे सर्व मार्गदर्शक वयस्करही आमच्यापेक्षा अजून आहेत. PG भाऊ असतील, चंद्रपूरचे जानवे असतील, अनेक इतर ठिकाणले सगळे मान्यवर आहेत. या सर्वांनी बी वेळोवेळी येऊन या संपूर्ण सुताराच्या संपूर्ण विकासाकरता आजपर्यंत सगळं तन मन धनाने मोठं सहकार्य केलेलं आहे. आजच्या हा भोजनाचा कार्यक्रम आमच्या हडपसर विभागाचे नगरसेवक भानगिरी नाना यांनी संपूर्ण अन्नाचा खर्च दिला आहे आणि इतर देणगीदारांनी सुद्धा या कार्यक्रमाला मदत केलेली आहे. सर्वांचं मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि इथून पुढं भोजलिंग काकांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, विश्वकर्मांनी संपूर्ण सुतार समाजाला चांगली बुद्धी देऊन कुठलाही येवादेवा न करता कुणाचे हे गालबोट नाही लागल अशाप्रमाणे कार्यक्रम करीत राहावा, एवढीच माझी ही शेवटची इच्छा म्हटली तरी चालेल. रामकृष्ण हरी. जय विश्वकर्मा, जय भोजलिंग काका. रामकृष्ण हरी. हा जो संत श्रेष्ठ माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आणि संत भोजलिंग काकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जो समन्वय समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजाचा या ठिकाणी जो मेळावा घेण्यात आला, महामेळावा, आणि त्यामध्ये आपल्या ज्या समाजाच्या प्रलंबित मागण्या होत्या त्या मागण्या शासनाच्याद्वारे मांडल्यानंतर रायमुलकर सरांच्या माध्यमातून आपल्या समाजाचे आमदार रायमुलकर समाज यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आर्थिक महामंडळ आणि आपल्या समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं कबूल केलेलं आणि त्यामध्ये 50 कोटी रुपये त्यांनी आपल्या भोजलिंग काका आर्थिक महामंडळ यासाठी मान्य केलेले आहेत. हे समाजाला फार मोठं भूषण आहे आणि आपण त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आजचा हा समाज मेळावा अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण. नमस्कार, मी ज्योती राखुंडे, महाराष्ट्र विश्वकर्मा झाडे सुतार महासंघाचे अध्यक्ष. आम्ही चंद्रपूरवरून आलेलो आहे. आज हा जो सुतार समाजाच्या सर्व शाखियांचा जो महामेळावा पार पडला अतिशय यशस्वीपणे आणि उत्साहामध्ये पार पडला. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंतचे अनेक समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित राहिले आणि आपण सगळे एक आहोत ही जी भावना आज आमच्या समाजाच्या मनामध्ये निर्माण झाली ही या मेळाव्याची फलश्रुती आहे असं आम्हाला वाटते. विद्यानंद मानकर साहेब आहेत, PG सुतार साहेब आहेत आणि आमचे मार्गदर्शक संजयजी रायमुलकर आमदार साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेळावा या ठिकाणी पार पडला आणि विशेष म्हणजे आमचे जे लाडके मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे यांनी या मेळाव्याला ऑनलाईन भेट दिली आणि आमच्या सगळ्या मागण्या अतिशय आस्थेने त्यांनी पूर्ण केल्या, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमचा हा सुतार समाज
आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या इतर समाजाच्या मानाने बराच मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाच्या अनेक मागण्या आहे. या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी ही जी एकजूट आहे त्याची सुरुवात होणं फार आवश्यक होतं. आणि हा पहिला महामेळावा आमचा या ठिकाणी पार पडला आणि एक चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद आहे. यानंतर आम्ही ही एकजूट अशीच कायम ठेवणार आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या समाजाला पुढे नेण्याचा आम्ही या समन्वय समितीच्या मार्फत नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आम्ही या मेळाव्याचा एक भाग झालेला आहोत. धन्यवाद. विश्वकर्मा, मी संभाजीनगरचा आहे, गणेश बोद्रे. आज जी मीटिंग झाली महामेळावा, या महामेळाव्यामध्ये असं वाटलं होतं की बऱ्याच लोकांना, म्हणजे आम्हाला तर अपेक्षित होतं, परंतु बऱ्याच लोकांना अनपेक्षित होतं की मुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. परंतु आम्हाला पूर्ण माहिती होतं की हा जो महामेळावा आहे यामध्ये समन्वय समितीने जो महामेळावा आयोजित केलेला आहे, या महामेळाव्यामध्ये 100% माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहतील आणि त्यांची उपस्थिती लाभली. आणि त्यांनी जी घोषणा केली की आपल्या सुतार समाजासाठी भोजलिंग काकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ त्यांनी दिलेलं आहे. 50 कोटी रुपयांची देणगी देखील, 50 कोटी रुपयांचा निधी देखील या महामेळाव्यासाठी त्यांनी दिलेला आहे. आमच्या समाजासाठी त्यांनी महामंडळाला दिलेलं आहे. या महामेळाव्यामध्ये जे फलित होतं ते आम्हाला प्राप्त झालं आहे. अजून देखील जेवढ्या आमच्या मागण्या आहेत त्यांचा देखील ते विचार करणार आहेत. आमचे जे लाडके मान्य आमदार आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे आणि आमचे जेवढे पण मागण्या आहेत त्या पूर्ण होतीलच याची आम्हाला खात्री आहे. अहमदनगर जिल्हा समन्वय समिती समन्वयक बाळासाहेब शेलार सर, या आळंदी क्षेत्रामध्ये सुतार समाज डॉक्टर संजयजी रायमुलकर यांनी जी आपल्या विधिमंडळामध्ये आपल्या सुतार समाजासाठी जी मागणी मांडली होती की महामंडळ आम्हाला भेटावे, त्या मागणीचा पाठपुरावा करत त्यांनी आज आपल्याला या 24 डिसेंबर रोजी त्या संपूर्ण महाराष्ट्रातील सुतार समाजाच्या समोर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ही मागणी आपली मान्य केली. त्याबद्दल डॉक्टर संजय रायमुलकर यांचे मी सर्व सुतार समाजाच्या वतीने व अहमदनगर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय भोजलिंग काका की जय. वंदे श्री विश्वकर्माणं वांछितार्थप्रदायकं यस्स्मरणमात्रेण विघ्नादूरा भवन्ति. ययातिगिरिपीठस्थं सद्गुणस्थं श्री गुरुनाथेंद्र यतिनां वंदे इंद्रिय निग्रहम. इस आळंदी देवनगर में महामेळाव महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिति जो ये कार्यक्रम रखा है, महाराष्ट्र का सुतार समाज का विकास के लिए जो प्रजाप्रभुत्व व्यवस्था में जो भी मान सम्मान सभी लोगों को मिलना है, उसलिए यहाँ के हमारे विश्वकर्मा समाज के एमएलए जो है ना संजू कुमार जी, उन्होंने एक बहुत बढ़िया कार्यक्रम का आयोजन करे यहाँ पे। और इस कार्यक्रम पे कर्नाटक से हमारे को निमंत्रण दिया, हम आ गए। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी आने वाले थे, उन्होंने नहीं आए बोले तो भी वीडियो कॉन्फ्रेंस में उनका जो संदेश था, इस समाज के साथ हम हैं बोल के वो संदेश देने का जो बात थे, उन्होंने मुख्यमंत्री जी बात करें। ये कार्यक्रम यशस्वी हो गया। जो भी सुतार समाज के विचार थे, जो भी सरकार के लिए जो भी मांगना था वो हो गया। हाँ, कार्यक्रम यशस्वी तो हो गया। बोलते हुए मेरा एक दो बात मंगल करूँगा। ओम नमो विश्वकर्मणे सर्वे जनाः सुखिनो भवन्तु। जो विश्वकर्मा के बारे में बोलना बोले तो संस्कृत में एक श्लोक है, न भूमिर न जलम चैव न तेजो न वायु न आकाश न रुद्रश्च तारकः सर्वशून्य निरालंभम
स्वयंभू विश्वकर्मा। इस श्लोक का अर्थ है, जब पृथ्वी पे कुछ भी नहीं था, न भूमि न जलम, बोले तो भूमि नहीं था, जलम नहीं था, वायु नहीं था, जो भी नहीं था, जब प्रकट हुए सो भगवान है विश्वकर्मा। विश्वकर्मा प्रकट होने के बाद सृष्टि का कार्य प्रारंभ हो गया। सृष्टि में ब्रह्मांड रचन हो गया। ब्रह्मांड में जो भी देवता है, इस सृष्टि जारी रहना बोलकर ब्रह्मा पंच विश्वकर्मा का पंचमुख का अर्थ है ब्रह्मा, विष्णु, महेश्वर और इंद्र, सूर्य। ये सृष्टि का कार्य, भगवान को सृष्टि कर दिया, सृष्टि का कार्य प्रारंभ हो गया। और सृष्टि का कार्य में विश्वकर्मा मुख से जो पंच ऋषि आ गए, सानगा, सनातन, भुवन, प्रत्नस, सुपर्णस, जो ऋषिगण आ गए, उस ऋषिगण से पंचवृत्ति प्रारंभ हो गया। पंचवृत्ति से अब सृष्टि में जो भी है, लकड़ी का काम करने वाले हैं, और पत्थर का काम करने वाला है, और सुवर्ण का काम करने वाला है, और लोह का काम करने वाला है। वो काम से ये इस समाज कैसे बोले तो काम के साथ, और इनका धार्मिक इतिहास भी है। वो कैसा बोले तो, जो भी अब भारतीय हिंदू सनातन धर्म का परंपरा का मूल जानना बोले तो हम वेद पे जाना पड़ेगा। वो वेद जो पढ़ा रहता है, वही भगवान कैसा है और सृष्टि में क्या करना है बोले तो उसका सूत्र है। जो वेद का मंत्र पढ़ने के बाद मूर्ति बनाना, जो भी मूर्तियाँ रहता है, और शिव ऐसा है बोले तो वो कैसे पता होता है बोले तो वेद से पता होता है। जो भी शिव के आकार ऐसा है, शिव के सिर में गंगा रहता है, सांप रहता है, जो वेद में रहता है, वेद पढ़ के मूर्ति बनाता है हमारा शिल्पी लोग। बोले तो एक नाण्य का दो मुख है, एक शिल्प है और एक ब्राह्मण है। बोले तो इन्हों पूजा पाठ करने के लिए भी योग्यवान है, और मूर्ति और देवस्थान बनाने के लिए भी योग्यवान का समाज बोले तो विश्वकर्मा समाज है। संक्षिप्त में बोलना बोले तो ये विश्वकर्मा के बारे में जो संदेश है, ये बात बोलते हुए मेरा इस आशीर्वचन को मैं मंगल करूँगा। ओम नमो विश्वकर्मणे। आपण विराजमान व्हायचे। त्यांच्यासोबत श्री विद्यानंद माणिकराव मानकर सर, समन्वय समितीचे प्रशासकीय समन्वयक, यांनाही विनंती करण्यात येते आपण थेट व्यासपीठावर विराजमान व्हायचे। त्याचबरोबर श्री प्रमोद नाना भानगिरे साहेब, शिवसेना प्रमुख। विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध। डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मोबाईल 98 222 17 655।